विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुंडकं छाटायला भाजप निघाली आहे अशा पद्धतीनं आपली खदखद अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः अब्दुल सत्तार आहेत। सर, एकतर विशेष म्हणजे तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे की शिवसेनेचं मुंडकं छाटायला भाजप निघाली आहे, हे ज्या रागानी किंवा ज्या द्वेषाने तुम्ही केलेलं आहे किंवा तुमची भावना नेमकी काय होती, काय अशी परिस्थिती झाली की मोठ्या भावानं छोट्या भावाचं मुंडकं छाटायला निघाली आहे? हे पहा, मुंडक्याचा अर्थ हे आहे का आमची जिल्हा परिषदमध्ये सत्ता होती, तिथून आमचा जे काही पदाधिकारी होते त्याला बाजूला केलं, म्हणजे एक मुंडका छाटल्या गेलं। महापालिकेत वर्षोनवर्ष जे शिवसेनेचे महापौर असायचे, आज तिथून त्यांना सत्तेतून बाहेर काढलं। विधान परिषद जी शिवसेनेची होती, आज त्या पदावरून त्यांना हे मुंडकं छाटणं म्हणजे काही गर्दन मारणं नाहीये, परंतु हे राजकीय जे खच्चीकरण होऊ लागला राजकारणामध्ये, जो एक नंबरचा पक्ष आहे शिवसेना, हे संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, त्याला संपवण्याचा कट आहे का, हे मला त्यांच्याशी बोलून आणि त्यांच्या हे सर्व भावना आमच्या नेत्याकडे मी मांडल्या। आणि हे जगजाहीर का बोललो का माझी एकट्याची खदखद नाहीये, ही जी आहे अनेक गावामध्ये असू शकते, अनेक तालुक्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, विभागामध्ये। माझ्या जिल्ह्याची परिस्थिती मी बोललो, याच्यानंतर आमचे जे आमदार आहे, समजा मी टीव्हीच्या समोर बोललो, त्यांनी वैयक्तिक त्यांच्या ज्या भावना आहे त्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाला बोलले। आता याच्यावर एकनाथ शिंदे साहेब एखादी कमिटी, वरिष्ठ नेते पाठवतील आणि गावागावामध्ये तालुक्यामध्ये जाऊन त्याची माहिती घेतील, काही खरं आहे का खोटं आहे, आणि हे खरं असलं तर पुढची रणनीती ते ठरवतील। एकीकडे मोठ्या प्रमाणात आमदार आहे, खासदार आहे, छत्रपती संभाजीनगर हा खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मग अशी नेमकी काय परिस्थिती झाली असेल की त्या ठिकाणी भाजपला उमेदवार द्यावा लागतोय? हे तुम्ही जे बोलले हाच मुद्दा मी बोलू लागलो का आमची एक नंबरची पार्टी 2 नंबरला कशी होती, आपोआप तर होऊ शकत नाही। त्याचे कारण कधी कुठेतरी असेल तर त्याचे कारण हे का भारतीय जनता पार्टी जिल्हा लेव्हलवर शिवसेनेला संपवण्याचा, महापालिकेच्या निवडणुका घ्यायच्या होत्या, शेवटपर्यंत बोलले युती युती युती, आणि लगे 1 तासामध्ये सांगितलं आता युती होणार नाही, तुम्ही तुमचा 1 तासामध्ये काय करणार कोणी। आणि कंटिन्यू लोकांच्या मध्ये, टीव्हीमध्ये असेल, वर्तमानपत्रामध्ये असेल, ते जे बोलले याच्यामुळं तिथे आम्हाला दगाफटका झाला। महापालिकेत, जिल्हा परिषदमध्ये माझा मतदारसंघ सोडून त्यांनी बाकीच्या युत्या केल्या, तिथे दगाफटका बसला। निवडून आल्यानंतर मग लगेच दुसऱ्या पक्षाला, उभाटाला सोबत घेऊन, बाकीच्या लोकांना सोबत घेऊन आणि राजकारणाचा खरा त्यांचा रूप दाखवला। आमचा जिल्हा परिषदचा मुंडका छाटला गेला, तीही आमची सत्ता गेली। विधान परिषद जे आता अंबादास दानवे साहेब जे आहे आता विद्यमान आमदार, ते पूर्वी शिवसेनेचे त्या ठिकाणचे, त्यावेळेस शिवसेना 2 नव्हती, एकच शिवसेना होती आणि एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस आमचे पालकमंत्री होते, त्यांनी हायेस्ट मताने ती सीट निवडून आणली, आज ती सीट घेऊन टाकली। अशा या परिस्थितीमध्ये मला शंका आहे का कुठेतरी शिवसेना संपवण्याचा कट आहे का, शिवसेना संपवण्याचा काही सुनियोजित कार्यक्रम चालू आहे का। हे चालू नसेल तर मग संपू कशी लागली पार्टी। तुम्ही जसं सांगितलं, पालकमंत्री आमचे, 6 आमदार आमचे आहे, 1 खासदार आमचा आहे, इतकी मोठी ताकद तर महाराष्ट्रात कुठंच नाही शिवसेनेची, कुठंच नाहीये। आणि या अशा परिस्थितीमध्ये हे शोधणं जरूर आहे, यासाठी मी त्यांना विनंती केली। आणि याच्यामुळं आता एकनाथ शिंदे साहेबांनी 3 तास आमचा सर्व ऐकून घेतला। आता याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी बसतील आणि याच्यावर अंतिम निर्णय देतील। एका काळामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ होता, आता भाजप हा मोठा भाऊ झालेला आहे, शिवसेना ही लहान झाली आहे असं वाटतंय का, की राजकीय दृष्ट्या वजन लहान करण्याचा हा करेक्ट कार्यक्रम या निमित्तानं झालाय? आपण जे बोलले ते बिलकुल बरोबर आहे का एका काळामध्ये शिवसेना ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आवडता जिल्हा मराठवाड्यामध्ये कोणता असेल तर तो त्यावेळचा औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर आताचा त्या काळामधला, त्यांच्या काळामधला। आणि ही सर्व परिस्थिती पाहिली तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जे टप्प्याटप्प्याने आमची सत्ता एकदम व्यवस्थितशीर स्लो पॉयझन सारखी एक 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 काढण्याचं काम चालू आहे। हे भविष्यामध्ये अशाच पद्धतीने राहिला तर 2029 मध्ये काय होणार आहे, कोणत्या ज्योतिष्याकडे जायची गरज नाही, हे आम्हाला समजू लागलं। आणि महायुती म्हणून पुढेही लढायचं असेल तर मग आमच्या जागेवर आमचे जे मतदारसंघ आहे त्याला डिस्टर्ब करण्याचं कारण काय आहे, हे तर शोधणं आवश्यक आहे। आणि यासाठी हे मी जे बोललो, मी जबाबदारीने बोललो आणि मी आजही ती जबाबदारीनेच बोलू लागलो। तुम्हाला असं वाटतं की जेव्हा शिवसेना एकत्र होती त्यावेळेस शिवसेनेला
तोडता आलं नाही, पण शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर अशा पद्धतीनं जसं तुम्ही म्हणताय की आता शिवसेना संपवायला घेतलेली आहे भाजपनी, तुम्हाला वाटतं हे 2 गट झाल्यामुळं असं झालेलं आहे, शिवसेनेची ताकद कमी या निमित्तानं झालेली आहे आणि परत ती ताकद आता एकत्र करणं देखील तितकंच गरजेचं आहे? नाही, मला त्यामध्ये जरा तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे का यामध्ये तुम्ही एकंदरीत पाहिलं कदाचित तर आम्ही वेगवेगळ्या झाल्यानंतर भी आमचे 6 आमदार निवडून आले. आम्ही वेगवेगळ्या झाल्यानंतर भी खासदार आमचा निवडून आला. जो एकत्रित होता त्यावेळेस खासदार निवडून आला नाही. यावेळेस आम्ही वेगळा असून बी आमचा खासदार निवडून आणला. याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांवर वेगळा झाल्यानंतरही लोकांचा, जनता जनार्दनांचा विश्वास आहे यामध्ये. पण नंतर जे 18 महिन्याने हे जे सातत्याने जो खेळ चालू आहे त्याच्यामुळं आता हे नवीन समीकरण येऊ लागले, नवीन कार्यपद्धती येऊ लागली, नवीन कंट्रोलिंग पॉवर येऊ लागला. आमचे बी जे मंत्री आहे, पालकमंत्री आहे, त्यांनाही हाताशी धरून आमच्या हातानेच आमच्या पायावर दगड मारण्याचं काम चालू आहे. ह्या सर्व गोष्टी आम्ही तिथे मांडल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सन्माननीय पालकमंत्री महोदयालाही बोलले, आम्हालाही बोलले की सर्वांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी मदत करावी. तुम्ही मजबूत राहिले तर ठीक आहे, नाही राहिले तर तुमचं नुकसान होईल. माझा काय होईल मी कुठेतरी राज्यामध्ये भरून काढल, पण तुमचं नुकसान होईल. तुम्ही याची दक्षता घ्या. आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व आमदारांनी त्यांच्या आदेशाचं पालन करून आता पुढच्या ज्या ज्या निवडणुका होतील ते पक्षाच्या हितामध्येच होईल. आतापर्यंत काय मी एक वेगळा लढू लागलो, आमचे संजय शिरसाट साहेब वेगळे, भोमरे साहेब वेगळे, अशा 3 जागेवर 3 लोक गेल्यानंतर त्याचे परिणाम आम्हाला या निवडणुकीमध्ये 2 निवडणुकीमध्ये निश्चित दिसले. भविष्यामध्ये ते होणार नाही. आणि त्यांनी ही युतीचा धर्म फक्त आम्हीच नाही पाळायला पाहिजे, त्यांनी पाळायला पाहिजे. शेवटी भारतीय जनता पार्टी या राज्याचे प्रमुख हे भाजपचे आहे. पूर्वी शिवसेनेचे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पण आता भारतीय जनता पार्टीचे. मग त्यांनी हे सर्व त्यांच्या लोकांना बोलायला पाहिजे. आम्ही त्यांना हीच विनंती केली का आपण आपल्या लोकांना आदेश करा. आम्हाला आदेश एकनाथ शिंदे साहेब देतील, देवेंद्रजींनी त्यांना द्यायला पाहिजे की दोघांनीही आचारसंहिता कुठंतरी पाळायला पाहिजे. ते आचारसंहिता एकानेच पाळायला पाहिजे, अशी आचारसंहिता कधीही पाळल्या जात नाही. पण मग तुम्हाला वाटतं की या निमित्तानं आता दोनही शिवसेना एकत्र यावं या संदर्भातली चर्चा मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळत आहे. शिवसेना, खरं तर तुम्ही देखील शिवसैनिक आहात, रस्त्यावर उतरून अनेक आंदोलनं बांधली आहेत. खरं तर तुमचा गड तुम्ही बांधलेला आहे आणि तो गड कायम आता ठेवण्याचं आव्हान तुमच्या समोर आहे. मग त्याच्यामुळे दोन्ही शिवसेनेनं एकत्र यावं या संदर्भात चर्चा देखील होत आहेत. मग दानवे असू देत किंवा संजय राऊतांनी पण सांगितलंय की जर चूक असेल तर तुम्ही मातोश्रीवर येऊन चर्चा करू शकता. नाही, एक लक्षात घ्या, आमची चूक तर बिलकुल नव्हती. चूक असती तर 2.5 वर्ष आपला मुख्यमंत्री राहिले असते का? 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर त्यांच्या नावावर इतका मोठा विजय प्राप्त केला असता का? कोणत्याही मुख्यमंत्री असताना त्या मुख्यमंत्र्याच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली इतका मोठा विजय कुठेही प्राप्त झाला नाही. ते एकनाथ शिंदे साहेबांच्या राहिली. आता ज्या चुका होऊ लागल्या तर निश्चित त्याचा आम्हाला काहीतरी पश्चाताप होतो. म्हणून तर मी तुमच्या चॅनल समोर बोलू लागलो, टीव्ही समोर बोलू लागलो, वर्तमानपत्रात बोलू लागलो, जाहीर सभेत बोलू लागलो. आम्हाला हे कोणाला तरीही ही आवाज, हे उठाव, हे आवाज लोकांच्या पुढे जायला पाहिजे. जी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या जिल्ह्यामध्ये ती आम्ही कधी चर्चा नाही केली तर मग त्याचे परिणाम शिवसेनेला मोठा नुकसान होऊ शकतो, ही शंका आहे आम्हाला. ती शंका आमच्या नेत्याला सांगितली, आमचे नेते त्याच्यावर उपाय करतील. भाजपच्या याच दबाव तंत्रामुळे छत्रपती संभाजीनगर हे कुठेतरी खतखत आहे आता. हो, याच्यामध्ये कुठेच शंका नाही. आपण जे शब्द बोलू लागले ही खतखत जरूर लोकांच्या मनामध्ये आहे. ती दूर करण्याचा काम वरिष्ठ पातळीवर जोपर्यंत होत नाही, कसं आहे का जोपर्यंत वरून होत नाही तोपर्यंत खाली अंमलबजावणी झाली नाही तर याचे परिणाम पुढच्या निवडणुकीमध्ये. काही लोकांना वाटतं का हे शिवसेना संपून आम्ही भाजप एक होऊ जातो, हे असं होत नाही कधी. हे दोघंही संपणार. मग थोडा नुकसान जास्त आम्हाला होणार तर कमी नुकसान त्यांना होणार, परंतु नुकसान तर होणार आहे. शेवटी ते आम्हाला ज्या पद्धतीने वागणूक देतील त्याचे परिणाम आरेला करे त्या पद्धतीने होतोच. भांडायला लागतोच, आवाज होतोच. आवाज झाला का त्याचे परिणाम निगेटिव्ह पॉझिटिव्ह निघतात. हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊ नये म्हणून भविष्यामधल्या अडीअडचणी आतापासून दूर नाही गेल्या तर मग लोकसभेला याचे परिणाम भोगावे लागतील, विधानसभेला भोगावे लागतील, दोघांनाही भोगावे लागतील. मी काही एकाच्या विरुद्ध बोलणार नाही, एकच करू लागला त्यांच्या विरुद्ध बोलत नाही. आमच्याकडून बी काही चुका होत असेल ना, पण त्या चुका आमच्या वरिष्ठांनी दूर कराव्यात, त्यांच्या चुका त्यांच्या वरिष्ठांनी दूर कराव्यात, भविष्यामध्ये होणार नाही याची दक्षता घ्यावी. समन्वय नाहीच आहे म्हणजे याचा अर्थ बिलकुल नाहीये. आमच्या जिल्ह्यामध्ये तो -0
झिरोनी -0 कोणताही समन्वय नाही. फक्त समन्वय एक आहे की ते समन्वय करून शिवसेना कशी संपल याचा बिलकुल नियोजित कार्यक्रम करेक्ट करू लागले ते. मला माझी अशी भावना झालेली. बाकी लोकांची कशी मला माहित नाही, पण माझी वैयक्तिक मी हात जोडून सांगू लागलो की माझी भावना अशी झाली आहे, याच्यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही. तुम्हाला असं वाटतं, म्हणजे तुमच्या भावनांचा आपण विचार करूया की तुम्हाला असं वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजे, तरच कुठेतरी शक्तीनिशी शिवसेना ही मैदानात उतरेल आणि पुन्हा मोठा भाऊ म्हणून मान मिळवेल? नाही, हे जे तुमचे शब्द आहे याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबाला आहे, तो मला नाही आहे. मी एक साधा कार्यकर्ता आहे. मी कोणाला बोलू बी शकत नाही, कोणाला आदेशही देऊ शकत नाही. हे अंबादास दानवे साहेबांनी विषय आणले. नाही, विषय अंबादास दानवे साहेब पहिले मीडियाला बोलले, मग मीडियावाले मला बोलले की तुमचं काय याच्यामध्ये. मी म्हणलं मला तो अधिकार नाही, तो आमच्या एकनाथ शिंदे साहेबाला आहे. आणि शिंदे साहेब याच्यामध्ये जे निर्णय घेतील ते निर्णय आमच्यासाठी अंतिम राहील. त्यांनी काही सांगितलं का दलित पॅंथर सोबत जायचं, आम्ही दलित पॅंथर सोबत जाऊ. आम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल बोललो मुस्लिम लीग सोबत जायचं आहे. आता दोघांचा तर एकदम कट आहे, मुस्लिम लीग आणि ते जमूच शकत नाही. परंतु नेता जो आदेश देतो तो अंतिम, छोटी पार्टी असेल मोठी पार्टी असेल कोणत्याही पार्टीत जायचं सांगितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासावर मी शिवसेनेत आलेलो आहे आणि त्यांच्या आदेशाचा मी पालन 99% 9 पॉईंट करेल. 1 पॉईंट मला कधी कधी राजकारणामध्ये एखादा पॉईंट इकडे तिकडे होतोय, चुकतोय. मी काही फार मोठा पुढारी नाही, कार्यकर्त्याकडून काम करताना काही कार्यामध्ये कमी जास्त बी होऊ शकतो. परंतु एकनाथ शिंदे साहेबासारखा एक राजकारणी ज्यांनी हे 2.5 वर्ष सत्ता चालवून 2.5 वर्षामध्ये सत्ता चालवताना कदाचित आमचा विधानसभेमध्ये पराभव झाला असता तर निश्चित आम्हाला वाईट वाटलं असतं की आपल्या नेत्याच्याकडून काहीतरी नियोजनमध्ये कमी पडलो आपण. परंतु त्यांनी नियोजनबद्ध काम केला, सत्ता निवडून आणली. सर्व निवडून आल्यानंतर आम्हाला हे जे आज त्रास होऊ लागला त्याच्यासाठी मी बोललो का ती कामाख्या देवीच याच्यामध्ये. मी तर मुसलमान आहे, मी तर काही पूजापाठ करत नाही. परंतु आमचे सर्व पूजापाठ करणाऱ्या लोकांना माहीत आहे की त्यांनी त्या ठिकाणी कामाख्या देवीच्या चरणी काय बोलून आलेले. आमचे आमदार, अनेक आमदार होतो आम्ही, ते बोलायचे बाई देवी आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद घेऊनच जाऊ आपण. तर असं हे सर्व घडलं आणि आता आम्हाला जी ट्रीट होऊ लागलं, ज्या पद्धतीने वागणूक मिळू लागली, याच्यामुळं आमच्याबद्दल कोणीही मला काही विरोध करायचा नाही. इतक्या मोठ्या 225 आमदारामध्ये एक आमदारने विरोध केला तर काही फरक बी पडणार नाही, -0 बी फरक पडणार. मी तुम्हाला सांगतो, कारण की एक आमदाराला 225 आमदारांमध्ये काही फरक पडतो का? प्रश्न तो नाहीये. प्रश्न भविष्यामध्ये हे 6चे 3 होऊ नये. हे जे खासदार आहे ते परत निवडून यायला पाहिजे. हे 6चे 7 कसे होतील हे प्रयत्न आम्ही किती केला तर होत नाही आमच्याकडून, कारण की आम्हाला आचारसंहिता पाळण्याचा आदेश आहे वरून. समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो का आपले मंत्री आहे साहेब, मी साहेबाच्या मतदारसंघामध्ये पुऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बी गेलो नाही मी, पण ते माझ्याकडे बरोबर आले. हा मुद्दा मी मुद्दाम सांगू लागलो. माझ्या 1 नाही 4 वेळ ते म्हणते आमचा पक्ष आहे. अरे ठीक आहे, आमचा बी तर पक्ष आहे, पण आम्हाला आचारसंहिता पाळण्याचा आमच्या नेत्यांनी आदेश दिलेला आहे. म्हणून आम्ही कुठेही भारतीय जनता पार्टीला दगाफटका होणार नाही याची दक्षता आम्ही 18 महिन्यापासून घेऊ लागलो. हे नवीन निवडणूक झाल्यापासून आम्ही आमच्या पद्धतीने बिलकुल बरोबर ज्या ठिकाणी समन्वयाची भावना असेल त्या समन्वय, परंतु एकीकडून आम्ही समन्वय करायचा आणि दुसरीकडून आमच्यावर फक्त वार करायचे. तर हे कुठेतरी राजकारणामध्ये सतर्क राहिले तर पुढच्या निवडणुका लोकसभा विधानसभेच्या जिंकण्यामध्ये आम्हाला कुठेही ताण येणार नाही. आणि आम्ही सतर्क नसलो तर याचे परिणाम भोगावे लागतील असं मला तर समोर दिसतोय. म्हणून मी माझ्या भावना बोलल्या वैयक्तिक, मी काही नेता म्हणून किंवा पक्षाच्या भावना नाही, पण पक्षाला माझ्या भावना बोलणं माझं कर्तव्य आहे, आणि तर मी बोललो. त्यांचं उत्तर काय होतं? पण त्यांचं उत्तर हेच होतं की आपल्या पक्षाचे आता ते सर्व सर्वे करणार, सर्व रिपोर्ट जमा करणार. 6 आमदारांच्या आणि संभाजीनगर लोकसभेची जागाच्या बद्दल काय नियोजन आहे का, काही कमी जास्त होऊ लागलं का, आपली ताकद कमी होऊ लागली का, ते पाहतील आणि निश्चित याच्यामधला उपाय करतील. तुम्ही म्हणालात की अतुल सावेंच्या ठिकाणी तुम्ही गेलात नाही, अतुल सावे तुमच्या मतदारसंघात आले. तसं गणेश नाईक हे सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात येऊन टीका करताना बघायला मिळतात. कोकणामध्ये, सिंधुदुर्गमध्ये जसं आपण बघतो की नितेश राणे, कोकण हा शिवसेनेचा गड असून देखील आता त्या ठिकाणी नितेश राणे यांचं प्रस्थ बघायला मिळतं. तुम्हाला वाटतं हे शिवसेनेचे सगळे गड आहेत हे संपले आहेत, संपवण्याचा प्रयत्न होतोय? शिवसेना संपवणं इतकं त्यांना सोपं नाहीये, परंतु आज शिवसेनेला डिस्टर्ब करण्याचं काम जरूर करू लागले. शिवसेनेचा जो प्रतिस्पर्धी आहे त्याला गळाशी घालायचं,
त्याला त्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा, त्याला सक्षम करण्यासाठी पुरी जी काही रसद लागते ती पुरवायची, हे काम चालू आहे. म्हणून तर आम्ही हे मागणी करू लागलो की शिवसेना संपवण्याचं काम करू लागले. शिवसेना संपवणं इतकं सोपं नाही. एकनाथ शिंदे साहेबासारखा एक सामान्य नेता, सामान्य माणसातून निर्माण झालेला जे काही राजकारणाचे, तुम्ही पहा, एक सामान्य कार्यकर्त्यासारखे आमचे नेते वागतात. एक शेतकरी कुटुंबातून, सामान्य माणसातून आलेला नेता तयार झाले, त्याला सर्वांची जाणीव आहे. पण आता सध्याच्या राजकारणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्यावर अन्याय होऊ लागला, याची वाचा फोडण्यासाठी आमची शिवसेना संपायला नाही पाहिजे, शिवसेनेचं नुकसान नाही व्हायला पाहिजे, याची दक्षता आमच्या नेते जरूर घेतील. आमची एक शेवटचा प्रश्न विचारते की रायगड मधून महेंद्र दळवी यांच्या मुलीला आज अर्ज मागे घ्यावा लागतोय. तुमच्या मुलानंही अर्ज भरलेला आहे, तोही मागे घेण्यासंदर्भात तुमच्यावर वारंवार चर्चा केली जाते. आपल्याच बालेकिल्ल्यामध्ये जो गड बांधलेला आहे पक्षानं, रस्त्यावर उतरून तुम्ही अनेक आंदोलनं वगैरे केलेली आहेत. गड बांधणं खरं तर खूप कठीण काम असतं, पण त्याच ठिकाणून आता तुम्हाला अर्ज मागे घ्यावे लागतात. ही परिस्थिती अशी येईल असं कधी वाटलं होतं? मला तर नाही वाटलं होतं, परंतु या 18 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाटू लागलं. थोडा टप्प्याटप्प्याने त्यांच्या रेंजमध्ये एकेकाला घेतात ते. आता टार्गेटमध्ये कोण आहे? मी आणि बोरणारे. मग नंतर काय, दुसरे 2 येतील, नंतर दुसरे 2 येतील. शेवटी 100% करायचं असेल तर जोपर्यंत आमचा बिस्मिल्ला ते करणार नाही तोपर्यंत ते पुढे धकणार नाही. त्यांच्या मनामध्ये असं स्थानिक पातळीवर चालू आहे. आणि आमचं नुकसान होऊन त्यांचा फायदा होऊ लागला तर त्यांना ते चांगला वाटू लागला. परंतु आमच्या नेत्यांनी आमचं नुकसान न होता आपला पक्ष कसा मजबूत होईल याच्याकडे लक्ष द्यावं, यासाठी आम्ही बोललो. आणि त्यांनी 3 तास सातत्याने चिंतन मंथन, सिरियस चर्चा झाली. आणि सिरियस झाल्यानंतर ती चर्चेनुसार आता पुढची आमची रणनीती, सर्वांना आदेश दिले त्यांनी. पालकमंत्री असेल, खासदार असेल, सत्तार आमदार असेल, जे आमचे 6 आमदार आहे, 6 आमदारांना कडक शब्दामध्ये पक्ष पहिले टिकायला पाहिजे, पक्ष मजबूत राहायला पाहिजे. हे जे तुम्ही बोलले याच्यावर मी एक कमिटी नेमल, त्याचा पुरा सर्वे करल, काय काय होऊ लागला, कुठं कुठं होऊ लागला, कशा पद्धतीने होऊ लागला, आणि त्याच्यावर मग आपण उपाय काय करायचा नंतर ठरवू. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की एकीकडे शिवसेनेला टप्प्याटप्प्यानं संपवण्याचं काम भाजपकडून होतंय असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जोपर्यंत शिवसेनेचा बिस्मिल्ला होणार नाही तोपर्यंत 100% हे त्यांचं टार्गेट पूर्ण होणार नाही असा आरोप या ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी केलेला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे योग्य त्यावेळी आता कमिटी त्या ठिकाणी नेमून नेमकं काय चुकतंय या संदर्भात देखील अभ्यास आता शिवसेना करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.